काल आपण कथेची पूर्वपीठिका बघितली. जन्माला आल्यानंतर माणसाच्या आयुष्यात एक माणुसकीचा नाता आपण ज्याला म्हणतो ते जीवनात माणसाने जोपासलं पाहिजे, या भावनेचा आपण काल विचार केला. आणि ती माणुसकी म्हणजे कुठं विकत मिळत नाही, ती स्वतःला तयार करावी लागते. त्यावेळेस तो माणूस एक बनला जातो आणि त्या माणसाला जीवन जगताना काही गोष्टीला त्या ठिकाणी अत्यंत आवश्यकता सांगितली संतांनी, काही गोष्टी त्याज्य सांगितल्या. बऱ्याच माणसाच्या आयुष्यात ह्या अत्यंत गरजेच्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी या माणसाच्या आयुष्यामध्ये त्याज्य आहेत, त्याची गरज नाहीये. कालपेक्षा जास्त संख्या आज वाढली माता माऊलींची, म्हणजे मंडपात जवळजवळ भरल्यासारखा दिसतोय. आज तू तर भरणारच आहे. थोडं बेस द्या आवाजाला माझ्या. म्हणून या ठिकाणी सगळ्यांची उपस्थिती आहे. सगळ्यामध्ये आपल्याला जो आनंद 7 दिवस घ्यायचा आहे. आवाज येतोय स्पष्ट सगळ्यांना? लक्षपूर्वक ऐका. जीवनात काही गोष्टी माणसाला त्याज्य आहेत, काही गोष्टी माणसाला अत्यावश्यक आहे. तरडे साहेब, जसं एखाद्या माणसाला रोज सकाळी उठल्यानंतर त्याला बिडी प्यावीशी वाटते. बिडी ही अत्यावश्यक आहे की त्याची गरज नाही? कसं वाटतं आपल्याला? दोन्ही पण आहे. तरटे साहेबांनी सांगितलं, जे पितात त्याला त्याची गरज वाटते. बरोबर आहे, ठीक आहे. जे पितात त्याला गरज वाटते, पण जर एखादा पिला नाही तर त्याचा दुष्परिणाम त्याला काही होणार आहे का? काहीच होत नाही. एखादा बिडी पिला नाही म्हणजे दुष्परिणाम काही होणार नाहीये, लक्षात घ्या. त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो पिल्यानंतर, पण जर पिला नाही तर काही होणार नाही. तब्येत उलट चांगली राहील, सुदृढ राहील. म्हणजे ती गोष्ट जीवनात महत्वाची नाहीये. पण जीवनात माणूस म्हणून जन्माला आलेल्याला काही गोष्टी ह्या अत्यंत आवश्यक सांगितल्या. त्याच्यामध्ये माणुसकीचं नातं जीवनात जगून माणसाला परमार्थ हा अत्यावश्यक सांगितला. कारण बाकीच्या सगळ्या जीवनाला जर आपण विचार केला, मला वाटतं काल माझा बोलता बोलता विषय निघून गेला, की दुसऱ्या एखाद्या प्राण्याने आपल्याकडे पाहिलं की त्याला वाटतं, अरे या ईश्वरानं मला का माणूस बनवला नाही? कारण या माणसाकडे सगळं ज्ञान आहे, इतका हा हुशार प्राणी आहे. कारण दुसऱ्या पशुपक्ष्यांकडे ज्ञान या गोष्टीचं नाहीये. चांगलं काय, वाईट काय, हित काय, अहित काय, ही फक्त आणि फक्त माणसाला कळतंय. म्हणून आपल्याला माणसासारखं जीवन मिळाल्यानंतर काही परमार्थिक साधना आपल्या आयुष्यात घडल्याच पाहिजे. आणि म्हणून आपण या भोलेनाथाच्या पवित्र प्रांगणामध्ये आपण ही साधना करत आहोत. 7 दिवस आनंद आपण घेत आहोत. मनुष्य जन्म मिळून सुद्धा आपल्याला जर त्या मनुष्य जन्माची किमया कळत नसेल, तर मग आमचे संत म्हणतात, बाबा एखाद्या रत्न, जो ज्याला रत्न पारखी आहे, त्याला जसं रत्नाचं ज्ञान आहे, तसं ज्ञान संतांना त्यांच्या जीवनाचं आहे. आणि तुम्ही आम्ही एखादा रत्न मिळून सुद्धा, अर्थात ही मनुष्य जन्म मिळून सुद्धा तुम्हाला जर त्या जीवनाचं महत्व कळत नसेल, तर मग आपलं जीवन, जसं आमचे वाडवडील कीर्तनकार फार गोड सांगायचे. ते म्हणायचे, एक गुराखी असतो, गुराखी गाई राखणारा खेडेगावात असतात. त्या गुराख्याला सहज शेतामध्ये गाई चारता 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 एक रत्न सापडलं. सुंदर रत्न होतं, चमकत होतं. त्यानं ते उचललं, हातामध्ये घेतलं, पाहिलं तर इतकं सुंदर चमकत आहे. अरे काय असेल हे, सुंदर दिसतंय. हातामध्ये रत्न घेतलं आणि रत्नाला हातामध्ये घेतल्यानंतर त्याला वाटलं की इतकं भारी, इतकं सुंदर चमकणारं हे रत्न मला मिळालंय, पण हे रत्न आहे ही पारख त्याला नाही. फक्त चमकणारा काहीतरी खडा आहे, काच आहे, ही भावना त्याच्या डोक्यामध्ये आहे. म्हणून आपल्या जी आवडती गाय आहे, त्या गायीच्या गळ्यामध्ये त्यानं ते रत्न बांधलं. 4-5 गायी असतील त्याच्याकडे, एक आवडत्या गायीच्या गळ्यामध्ये ते रत्न बांधलं. तो खडा चमकतोय, ती काच चमकते, या भावनेनं चांगला दिसेल माझ्या गायीच्या गळ्यामध्ये, त्याला दोरा लावला, पक्क्या दोऱ्यामध्ये तो ओवून घेतला आणि त्या गायीच्या गळ्यामध्ये बांधला. मग बांधल्यानंतर त्या गायीच्या गळ्यामध्ये
बांधल्यानंतर एक रस्त्याने ती गाय चालता चालता एका व्यक्तीची नजर त्या गायीच्या गळ्यातल्या त्या चमकणाऱ्या त्या खड्याकडे गेली आणि त्याला रत्नाची जाणीव होती. त्याने सांगितलं, बाबा कुठं मिळालंय तुला हे? हा खडा कुठं मिळालाय? ऐकताय ना तुम्ही सगळेजण? खडा कुठं मिळालाय? त्याने सांगितलं, मला सापडलाय म्हणे. तो नाही रे वा, सापडलाय तुला? म्हणे मला देशील? तुला मी या खड्याचे 100 रुपये देतो. गुराखी थोडा हुशार होता. जरी त्याला रत्नाची पारख नसली तरी सुद्धा तो गुराखी म्हणजे जो शेतकरी माणूस असतो ना, तो साधा कॉमन सेन्स लावतो. तो म्हणतो याला ज्या अर्थी मला याला पैसे न मागता मला 100 रुपये देतो, त्या अर्थी या वस्तूची किंमत जास्त असली पाहिजे. बरोबर आहे? ज्या अर्थी हा मला 1 रुपया न मागता 100 रुपये द्यायला तयार झाला, त्या अर्थी निश्चित ही वस्तू 200 रुपयाची असली पाहिजे. हा साधा व्यवहार आहे हा माणसाचा. आणि म्हणजे भोळी माणसं असतात ना, ती हाच व्यवहार डोक्यात ठेवून जीवन जगत असतात. ते म्हणतात, याला मी 1 रुपया मागितला आणि हा मला 100 रुपये देण्याकरता तयार होतोय. याचा अर्थ या खड्याची किंमत 100 रुपयापेक्षा जास्त असली पाहिजे. नाही म्हणे मी देणार नाही. अरे म्हणे 500 रुपये घे. नाही म्हणे 500 रुपये पण देणार नाही. ज्या अर्थी 100चा 500 आला, त्या अर्थी निश्चितच हा खडा काहीतरी मौल्यवान असला पाहिजे. संध्याकाळी गुराखी घरी गेला. तो शेतकरी घरी गेला. घरी गेल्यानंतर त्यानं पहिला तो दोरा सोडला. त्या दोऱ्यामधून तो मणी काढला आणि दुसऱ्या दिवशी बाजाराच्या दिवशी तो बाजारामध्ये तो मणी घेऊन गेला. बाजारामध्ये नेल्यानंतर याला विचारतोय हा मणी केवढ्याचा आहे, त्याला विचारतोय हा मणी केवढ्याचा आहे. प्रत्येकाकडे गेल्यानंतर त्या मण्याची किंमत वेगळी निघायला लागली. एका सोनाराचं दुकान होतं, त्या सोनाराच्या दुकानामध्ये गेला. आता त्या सोनाराला त्या मण्याची जाणीव आहे, त्याची पारख आहे, त्याला रत्नाची हिऱ्याची पारख आहे. सोनारानं सांगितलं, हे बघ म्हणे राजा, या खड्याची किंमत, या हिऱ्याची किंमत तुला मी 1 लाख रुपये देतो म्हणे, मला देऊन टाक. आता शेतकऱ्याला नवल वाटला, गावातला माणूस मला 100 आणि 500 रुपये द्यायला तयार झाला, हा मला 1 लाख रुपये देतोय. मग 1 लाख ज्या अर्थी हा देतोय, त्या अर्थी याची किंमत 1 लाखापेक्षा जास्त असली पाहिजे. बरोबर आहे? घरी गेला महाराज तो, त्यानं तो मणी घेतला आणि परत आपल्या गाईच्या गळ्यात बांधला. असं होईल? काय करेल तो आता? तो मणी घेतला, तो हिरा घेतला आणि आपल्या घराचं कपाट उघडलं. कपाटमध्ये तिजोरी काढली. तिजोरीमध्ये पक्क घट्ट कपड्यात बांधला, वरून दोऱ्याने बांधला. पिशवीत टाकला, पिशवी बांधली. ती पिशवी परत पिशवी घातली. पिशीत पिशी म्हणतात ना, ती मणी त्या हिऱ्याला त्या पिशवीत ठेवून ती पिशवी त्यानं त्या कपाटामध्ये पक्क घट्ट ठेवून दिली आणि कुलूप लावून घेतली. आणि चावी दोरीमध्ये गुंगून आपली चावी खिशात, कोणी कोणी करदुऱ्याला बांधतं बघा. मला सगळ्यांना हा प्रश्न विचारायचा आहे, जोपर्यंत मण्याची पारख नाही तोपर्यंत मणी कुठे आहे? गाईच्या गळ्यामध्ये. पण एकदा की मण्याची पारख झाली, तो मणी आता गाईच्या गळ्यात नाहीये, तो मणी आता तिजोरीमध्ये ठेवण्यात आला, चांगल्या असुरक्षित ठिकाणी. दादांनो, तुमचं आणि माझं सुद्धा तसंच आहे. जोपर्यंत आपल्याला आपल्या आयुष्याची किंमत कळत नाही तोपर्यंत आपलं आयुष्य आपण कसंही जगतो गड्या. तरटे साहेब, आणि एकदा की आपल्या आयुष्याची पारख आपल्याला झाली, अरे किती मिळालेले अनमोल आपल्या किमतीचा हा हृदय आहे. आणि मग माणूस त्या हिऱ्याप्रमाणे, त्या तिजोरीत ठेवलेल्या लॉकर प्रमाणे, अर्थात प्रत्येकासोबत एक आनंदाची भूमिका निभावत असतो. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला मिळालेल्या आयुष्यामध्ये माणसाचं जे जीवन आहे ते मिळालंय, आपण भाग्यवान आहोत. आणि त्याच्यात परम भाग्य आपलं असं आहे की आपण या महाराष्ट्रात जन्माला आलोय. भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तो भाग्याची संपत्ती. पहिलं भाग्य आपलं, आपण माणूस म्हणून जन्माला आलो. दुसरं भाग्य आपलं, आपण या देशात जन्माला आलो, ज्या देशात संत विचार आहेत. म्हणतात ना, ही धरती जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, यहाँ हर बालक एक मोहन है और
राधा एकैक बाला, राधा एकैक बाला, जहां सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। ये भारत है जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला। हरि ओम हरि ओम हरि ओम। जहाँ हरि मोहन एक बालक है, ओ राधा एक बाला, ओ राधा एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा। ओ भारत देश है मेरा, 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 ओ भारत देश है मेरा। आणि म्हणून हा देश, या देशात आपण जन्माला आलो, परम भाग्यानं आपण हा देश मिळालाय। म्हणून या मानवी जीवनाकरता एक अनमोल भगवान वेदव्यासजींनी 18 पुराणाची निर्मिती केली आहे। आणि त्याच्यामध्ये जे पवित्र पावन एक जी पुराण आहेत, तशी सगळीच पुराण पवित्र आणि पावन आहे, सगळीच। कारण प्रत्येक पुराणामध्ये भगवान परमात्म्याचा अंश रूपाने भगवान परमात्मा नटलेला आहे। तसे या शिवपुराणामध्ये माझा भोलेनाथ अंश रूपाने नटून बसलेला आहे। ज्या पुराणामध्ये भगवान भोलेनाथाच्या जीवनचरित्राचा आढावा व्यासजींनी घेतला आणि कथा वर्णन करून त्या ठिकाणी शुकदेवांच्या मुखातून सुतजी महाराजांना मिळाली। सुतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगितलं, हे ऋषींनो, या शिवपुराण कथेचं आयोजन आणि या शिवपुराण कथेचं श्रवण केल्यानंतर अत्यंत पाप्यातला पापी सुद्धा माणूस त्याचं पाप नष्ट होतं। जो अत्यंत चुकीचा वागलाय, हा याचा अर्थ असं घेऊ नका, बसलेली मंडळी कृपया, नाही तर म्हणसाल मग पाप करायचं आणि शिवपुराण ऐकायचं, पाप करायचं आणि भागवत पुराण ऐकायचं, असं नाही। तुमच्याकडून नकळत एखादं पातक घडलंय, नकळत जाणून बुजून केलेल्या पातकाला कुठेच मुक्ती नाही, लक्षात ठेवा, कुठेच नाही। चालता बोलता चुकून एखादं तुमचं पातक तुमच्या नकळत घडतं एखाद्या वेळेस, तर चुकून एखादं झालं आणि तुम्ही त्याचा पश्चाताप केला, रे माझ्याकडून व्हायला नव्हतं पाहिजे, गड्या चुकून झालं माझ्याकडून, ही भावना जरी तुम्ही अंतःकरणात आणली तरी सुद्धा त्या पातकाला मुक्ती आहे। पण एखादं पाप तुम्ही जाणून बुजून करत असला आणि मग तुम्ही डोक्यात आणसाल की नाही नाही आपण आता ते ऐकूयात, मग आपण मुक्त होऊयात, असं होत नाही। कधीच तुमच्या पापावर, त्या डोक्यावरून ते पाप जात नाही, लक्षात घ्या। ते पाप तुमच्या सोबतच राहत आहे, सोबतच, आणि तुम्हाला ते फेडावं लागतं, भोगावं लागतं। मग जिवंतपणे असताना तुम्हाला ते फेडावं लागतं, आणि जर तुम्ही ते जिवंतपणे नाही फेडलं ना, बसलेली मंडळी, श्रोते मंडळी, तर मग मात्र तुमच्या जीवाला, आत्म्याला ते फेडावं लागतं। जीवाला, आत्म्याला, मी बोलत नाही, आमच्या नाथ महाराजांचं प्रमाण आहे, जे कर्म तुम्ही करणार आहात केले कर्म झाले,
केले कर्म झाले तेची भोग आले, केले कर्म झाले तेची भोग आले. केले कर्म झाले तेची भोग आले, केले कर्म झाले तेची भोग हो आले. केले कर्म झाले तेची भोग आले, केले कर्म झाले तेची भोग आले. केले कर्म झाले तेची भोग आले, केले कर्म झाले तेची भोग आले. हे उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती हो, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे की हे उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे की हो. हरिमुखी म्हणा हरिमुखे गाता, हरिमुखे गाता हरपली चिंता. हरि मुख गाता हर पली चिंता, हरि मुख गाता हर पली चिंता. संतांचं वर्णन आहे महाराज. संत म्हणतात जे कर्म केले ते चुकणार नाही. चुकून एखादं कर्म झालं तर त्याला प्रायश्चित करून त्याचा अपश्चाताप होऊन ते कर्म तोडता येतं. पण जे कर्म जाणून बुजून केले त्याला पातक नाही, तुम्हाला भोगावं लागतं. आणि तुम्ही जिवंत असताना जर ते नाही फेडलं ना महाराज, तर तुमच्या आत्म्याला ते फेडावं लागतं. कोणाला? आपल्या जीवाला. तुम्ही गीत ऐकलं असेल बघा, ते गीतामध्ये भाव फार गोड आहे. ते म्हणतात जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या होतो कुणी नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करीसे से काही, देह करीसे से काही, आत्मा भोगितो नंतर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जसं जास्त कर्म आहे तसं फळ तुम्हाला मिळतं. आता गीत कोणी लिहिलं मला माहिती नाही, पण त्या गीताचा भाव फार गोड आहे. तुम्ही जर नाही फेडलं जिवंतपणी, मी तर एक वाक्य नेहमी आपुलकीने सांगतो, तुम्ही जे कर्म करताय ते कर्म तुम्हाला जिवंतपणीच फेडावं लागणार आहे, जिवंतपणीच. पण एखादं चुकून हुकून समजा राहिलंच, राहणार तर नाहीस. बरं कसं राहणार तर नाहीस का माहितीये? कारण भगवान परमात्म्याकडे असा एक पार्षद आहे ज्याचं नाव चित्रगुप्त. चित्रगुप्त शब्दाला उलट करा थोडंसं, काय होतं नाव? गुप्त चित्र. आपली सगळी गुप्त चित्र ज्याच्याकडे असतात तो चित्रगुप्त. म्हणून असं ठरवायचं नाही कधी देवाला काय कळतं, माझं थोडी मी काय करतो देवाला दिसतं, असं होत नसतं महाराज. तुम्ही जे करताय ते प्रत्येक कर्म माझ्या ईश्वराला दिसतंय, गड्या दिसतंय. लोक एवढे हुशार झाले महाराज, लोक एवढे हुशार झाले, लोक मंदिरासमोर जातात महादेवाच्या, भोलेनाथाच्या, हनुमंतरायच्या. मंदिरासमोरून चालले ना बिडी पेत पेत मंदिराला का पाठीमागं लपवतात अशी, म्हणजे बिडी पेत पेत चालले मंदिराला का पाठीमागं लपवायची.
म्हणजे तुमची बिडी देवाला दिसत नाही का? काय हुशार लोक आहे आपले. असं होत नाही महाराज. तुमच्या चित्रगुप्त जो आहे ना पार्षद, त्याने आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब त्याच्याजवळ ठेवलेला आहे. प्रत्येक कर्माचा हिशोब. म्हणून आपण जे कर्म करतोय सगळे लपवून छपवून सगळे कर्म, चुकीचं कर्म करा, नोंद झालेली आहे, ती चुकत नाही कोणालाच. म्हणून एखादं चुकून तुमच्याकडून कर्म घडलं तर ती त्याला प्रायश्चित्त आहे, पण जाणून बुजून केलेल्या कर्माला, पापाला त्या ठिकाणी मुक्ती नाही, हे डोक्यात ठेवा. त्यावेळी शौनकादी ऋषींनी सांगितलं, म्हणे महाराज असं एखादं कोणी आहे का जो या कथेच्या श्रवणाने तरुण गेला, तरला? हो, एक कशाला म्हणे, असे बरेच आहेत, असे अनेक जण तरलेत म्हणे, एक कशाला. घ्या मामा खुर्ची घ्या, बस. त्यावेळेस तिथं खुर्ची आणखी 2 द्या दादा, तिथे 2 खुर्ची आहे का, बस. असे अनेक जण तरले म्हणे. त्यावेळेस शौनकादी ऋषींना ऐकण्याची जिज्ञासा अंतकरणात निर्माण झाली आणि सांगितलं, असं एखादं जीवनचरित्र आम्हाला डोळ्यासमोर आणून द्या की जे ऐकून ज्यांनी जीवनाचा उद्धार करून घेतला. त्यावेळेस शौनकादी ऋषींना सूत महाराज सांगते झाले, म्हणे ऋषींनो, एक भिल्लांचं गाव आहे म्हणे. भिल्ल समाज जो असतो ना, त्या भिल्ल समाजाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये एक देवराज नावाचा ब्राह्मण आहे. लक्षपूर्वक आहे का? देवराज नावाचा तो ब्राह्मण आहे, जो ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आलाय, ब्राह्मण वर्णामध्ये जन्माला आलाय, पण त्याच्या आयुष्यात त्यानं ब्राह्मणासारखं कुठलंच कृत्य केलं नाही, कुठलंच केलं नाही, सगळी चुकीचे कृत्य करायचा. तो अत्यंत ब्राह्मण समाजामध्ये जन्माला येऊन सुद्धा अत्यंत मूढ आहे. त्याचं वर्णन करत असताना शिवपुराण सांगतंय, तो अत्यंत पापी आहे, कर्मभ्रष्ट आहे, दारिद्र्य आहे, मतिमंद आहे. हे बघा, फक्त ब्राह्मण कुळात जन्माला येणं म्हणजे ब्राह्मणत्व सिद्ध होत नाही. एखादा व्यक्ती, अरे जो नीच कुळात जन्माला येतो पण त्याचं कर्म श्रेष्ठ असतं, लक्षात घ्या. म्हणून कुठल्या वर्णात आपण जन्माला आलो याला किंमत नाही, आपलं कर्म किती श्रेष्ठ आहे याला फार किंमत आहे, फार किंमत आहे महाराज. म्हणून काही लोक चांगल्या वर्णात जन्माला आली त्यांच्या महत् भाग्याने पुण्यानं, पण आयुष्यभर कर्म चांगलं केलं नाही, तर मला वाटतं त्यांना एवढ्या चांगल्या वर्णात जन्म येऊन सुद्धा त्यांना आयुष्याची सार्थकता कळली नाही. म्हणून ब्राह्मण कुणाला म्हणावं? जो फक्त ब्राह्मण समाजात कुळात जन्माला त्याला ब्राह्मण म्हणत नाही. अरे जो इतरांना जो ब्राह्मण जन्मात आला, कुळामध्ये जन्माला आला आणि इतरांना जो ब्रह्म जाणून देतो, ब्रह्म सांगतो आणि स्वतःच्या आयुष्यात जो ब्रह्म जाणतो, ब्रह्म जानाति ती ब्राह्मण असं म्हटलं गेलंय. त्याला स्वतःला ब्रह्म जाणता आलं पाहिजे, अर्थात ईश्वर नावाचं तत्व त्याला लोकांना सांगता आलं पाहिजे आणि स्वतःच्या आयुष्यात सुद्धा त्याला ईश्वर साधून घेता आलं पाहिजे, त्याला ब्राह्मण म्हणतात. सांगितलं, हा देवराज नावाचा ब्राह्मण आहे, पण अत्यंत नीच वागतोय, अत्यंत दुष्ट कर्म करतोय, अत्यंत पापी आहे, अत्यंत मतिमंद आहे, स्नान संध्या करत नाही, देवपूजा करत नाही, कुठलीच चांगली कामं तो करत नाही म्हणे. लोकांना मारून त्यांचं धन त्या ठिकाणी हडप करण्याचं काम हा देवराज ब्राह्मण करत होता. कारण गाव भिल्लांचं होतं, भिल्ला समाजाचं गाव होतं. स्वतः मांस भक्षण करायचा, इतका वाईट कृत्य करत असून सुद्धा फिरत 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 तो प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये आला. त्या प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये थोडंसं आता वय त्याचं होत होतं गड्या, हातपाय थकत होते आणि त्या प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये आल्यानंतर एक भगवान शिवालयाचं मंदिर होतं, शिवालय होतं, शिवाचं मंदिर होतं. त्या शिवालयाच्या जवळच त्यानं तिथं राहायला लागला आणि त्या शिवालयामध्ये रोज एक ब्राह्मण बुवा लोकांना शिवपुराण कथन करून सांगत होते.